मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंना ऑफर दिलेली आहे। आम्हाला 2029 पर्यंत विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप नाही, मात्र तुम्हाला इकडे यायचं असेल तर स्कोप आहे, अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरेंना ऑफर दिली आहे। विधिमंडळ आवारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली। यावेळेला दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नमस्कार केल्याचं पाहायला मिळतं। विधान भवनाच्या बाहेर गेटवर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद झाला। गोपीचंद पडळकर यांनी गाडीचा दरवाजा आपटला असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख आक्रमक झाले। दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली आहे। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी अनोखं आंदोलन केले। यावेळेला विरोधक चक्क टॉवेल आणि बनियान घालून पायऱ्यांवर दाखल झाले। यावेळेला त्यांनी चड्डी बनियान गँगचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या। चड्डी बनियान गँग महाराष्ट्राला लुटत असून सत्ताधारी आमदार स्वतःच कायदा हातात घेत आहेत, त्यांना कुठलाही धाक उरला नसल्याची टीका अंबादास दानवेंनी केली। आनंदराज आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये यायचं होतं, लोकसभेवेळी आमच्यासोबत त्यांच्या बैठका झाल्या होत्या असं मोठं विधान संजय राऊतांनी केलंय। भाजपसोबत संबंध ठेवायचा नाही अशी आनंदराज यांची भूमिका होती, आता ते काय म्हणून जात आहेत ते माहीत नसल्याचं राऊत म्हणाले। राज ठाकरेंनी एक्सवर पोस्ट करत युती संदर्भात चर्चा करणाऱ्यांना सुनावलंय। मला काही बोलायचं असेल तर पत्रकार परिषद घेईन, कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन, माहिती देईन असं राज ठाकरेंनी एक्स पोस्ट करत माहिती दिली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोडला जाणार आहेत। मीरा रोड इथे झालेल्या मनसेच्या मोर्चानंतर आता मनसे प्रमुख मीरा रोड दौरा करणार आहेत। राज ठाकरेंच्या दौऱ्याआधी मनसेकडून पोस्टर जारी करण्यात आले। वाघ येतोय मीरा भाईंदरमध्ये असं पोस्टर लावण्यात आलंय। संजय शिरसाटांच्या सामाजिक न्याय विभागावर भाजप आमदार नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। सामाजिक न्याय विभागाशी संबंधित कामं प्रलंबित असल्यानं भाजप आमदारांनी पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे। पहलगाम आणि पुलवामा हल्ल्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधलाय। या दोन्ही दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी गृह मंत्रालयाची असल्याचा आरोप सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलाय। त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे। अमित ठाकरेंच्या फोननंतर नाराजी दूर झाल्याचं वक्तव्य प्रकाश महाजन यांनी केलंय। ज्येष्ठ नेते फोन करतायत, यापेक्षा वेगळं काय हवं अशी भावना महाजनांनी बोलून दाखवली आहे। पक्षात मानपान मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती। रवींद्र नाट्य मंदिर मराठी संगीत नाटकांसाठी 25% सवलतीत उपलब्ध होणार आहे अशी घोषणा महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केली आहे। विशेष बाब म्हणजे ही सवलत मराठी बालनाट्यांसाठी सुद्धा लागू असणार आहे। सध्या संगीत नाटकांचा ओघ कमी पाहायला मिळतोय, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। मुंबईतील जम्बो कोरोना काळजी केंद्र घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे सहकारी सुजित पाटकर यांना उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलाय। या प्रकरणी दाखल मूळ गुन्ह्यामध्ये पाटकर यांना आधीच जामीन मंजूर झाल्यानं उच्च न्यायालयाच्या निकालामुळे त्यांची कारागृहातून सुटका होणार आहे। आता खेडेगावातील रस्तेही काँक्रीटचे होणार आहेत। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होणारे रस्ते यापुढे सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत दिली आहे। इटालियन फॅशन ब्रँड प्राडाने कोल्हापुरी चप्पलची नक्कल केल्याच्या आरोपावरून याचिका दाखल करण्याच्या याचिकाकर्त्यांच्या वैधानिक अधिकाराबाबत उच्च न्यायालयानं प्रश्न उपस्थित केलाय। तसंच याचिकाकर्ते हे कोल्हापुरी चपलेचे नोंदणीकृत मालक नाहीत आणि त्यांचं कोणतंही नुकसान झालेलं नाही असं नमूद करून प्राडाविरुद्ध केलेली याचिका न्यायालयानं फेटाळली आहे। रस्त्याच्या कडेला होणाऱ्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी फास्टॅगमधून पार्किंग शुल्क व्यवस्था चालू होणार आहे। नगर विकास विभागाच्या नियमावलीमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना परिवहन विभागाने दिल्या।
मुंबईतील घाटकोपर, कुर्ला, गोरेगावा छोट्या नाल्यांच्या अर्धवट सफाईमुळे नागरिकांना फटका बसतोय। अनेक ठिकाणी छोट्या नाल्यातील कचरा पाण्यासह रस्त्यांवर आल्याचं दिसून आलंय। महापालिकेकडून अद्यापही छोट्या नाल्यांनी 78% सफाई झाल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे नागरिकांकडून टीका होते। मुंबईच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी ठेवलेले कचऱ्याचे डबे येत्या 3 वर्षात टप्प्याटप्प्यानं हद्दपार होणार आहेत। त्याऐवजी बैठ्या चाळी, गल्ल्या आणि झोपडपट्ट्यांच्या अंतर्गत भागातच कचरा टाकण्यासाठी डब्यांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। या योजनेअंतर्गत एकूण कचऱ्याच्या डब्यांपैकी 2025 पर्यंत 25% डबे काढून टाकण्यात येतील, तर 2027 पर्यंत 50% डबे काढण्यात येतील। त्या पुढील वर्षामध्ये उर्वरित डबे काढले जातील। डबे काढल्यानंतर वस्त्यांमध्ये घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जाणार आहे। भिवंडी शहरातील बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाखालचा कचऱ्याचा ढीग हटवण्यात आला आणि त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। अनेक दिवसांपासून रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचले होते। दरम्यान महापालिकेच्या आरोग्य विभागानं हा कचरा हटवला। मुंबईच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा एक भाग असलेल्या माहीम किल्ल्याच्या पुनर्स्थापन योजनेला गती मिळाली आहे। या किल्ल्याची दुरवस्था झाल्यानं स्थानिक आणि इतिहासप्रेमींमध्ये चिंता निर्माण झाली होती। आता मुंबई महापालिका आणि पुरातत्व विभागाकडून पुनर्स्थापनेसाठी ठोस पावलं उचलली जात आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतातील पहिल्या टेस्ला सेंटरचं उद्घाटन केलेलं आहे, तर या टेस्ला कंपनीच्या कारला टोलमाफीही मिळाली आहे। वाहनाचा लक राज्यातील महामार्गावरून टेस्ला कार चालवली आहे आणि त्यावेळेला त्याला कोणताही पथकर द्यावा लागणार नाही। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे टेस्ला वाहन चालकांना पथकरातून सवलत मिळाली आहे। 1,12,00,000 SIP बंद झाल्याची माहिती समोर आली आहे। जागतिक अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार सावध झालेत। नव्या SIP नोंदींमध्ये कमालीची घट झाल्याची माहिती नोमुरा या संस्थेच्या अहवालातून समोर आली आहे। 6 महिन्यांपैकी केवळ 2 महिन्यांमध्येच गुंतवणूकदार वाढले असं स्पष्ट झालं। कल्याण पूर्वेत गेल्या 10 दिवसांपासून अघोषित लोड शेडिंग सुरू आहे। दिवसातून 2 ते 3 वेळेला अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित केला जातोय। रात्रंदिवस कधीही अचानक वीज पुरवठा खंडित केल्यानं नागरिक मात्र त्रस्त झाले। याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महावितरणला आंदोलनाचा इशारा दिला। खारघरमधील सिडको कार्यालयात माजी नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केलंय। परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई असल्यानं नवीन बांधकामांना CC/OC देऊ नये अशी मागणी माजी नगरसेवकांनी केली। दरम्यान पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला। वसई विरार शहरात ओला उबर चालकांनी भाडेवाढीसाठी आंदोलन केलंय। चालकांनी विरार पूर्वच्या साईनाथ सर्कल जवळ गाड्या अडवून आंदोलन केलंय। रस्त्यावरून जाणाऱ्या ओला उबेरच्या गाड्या अडवून भाडं रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे। चालकांनी भर रस्त्यामध्ये गाड्या अडवल्यामुळे काही काळ या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती। मुंबईच्या आझाद मैदान इथं ओला उबर वापरणाऱ्या रिक्षा आणि कॅब चालकांनी आंदोलन सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे। काल परिवहन मंत्र्यांसोबत झालेली चर्चा निष्फळ झाली, त्यामुळे रिक्षा कॅब चालकांचं आंदोलन अद्याप सुरू आहे। ओला उबर सारख्या ॲप आधारित टॅक्सी सेवांच्या चालकांना प्रति किलोमीटर 8 ते 9 रुपये देण्यात येत असून इतर वाहतूक खर्चामुळे चालकांचं प्रचंड आर्थिक नुकसान होतंय। त्यामुळे ॲप आधारित टॅक्सी चालक संपावर गेलेले आहेत। या संपामुळे प्रवाशांचे हाल होत असून दररोज ॲप आधारित टॅक्सी रिक्षानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसलाय। राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढू लागलाय। राज्यात 24 तासात कोरोनाचे 13 नवे रुग्ण सापडले, तर गेल्या 6 महिन्यांमध्ये 42 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे। मुंबईमध्ये मंगळवारी दिवसभरात 3 नवे रुग्ण आढळले असून सद्यस्थितीला 41 सक्रिय रुग्ण आहेत। मुंबई शहरासह उपनगरामध्ये मुसळधार पावसानं म्हणावी तशी हजेरी लावलेली नाहीये, परंतु या वातावरणामध्ये मुंबईकरांच्या डोक्याला ताप आलाय, कारण मलेरियाच्या रुग्णांची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा प्रचंड वाढली आहे। 6 महिन्यात मुंबईमध्ये मलेरियाचे 3,490 रुग्ण सापडले, तर 14,233 ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळल्या। पावसाळ्यात 4 ते 16 वयोगटातील शाळकरी मुलांमध्ये ओटिटिस मीडिया सारख्या कानाच्या संसर्गाला, तर 24 ते 65 वयोगटातील प्रौढांमध्ये घशाच्या संसर्गाचं प्रमाण वाढल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आणि त्यामुळे फंगल इन्फेक्शन आणि सीझनल एलर्जी होऊ शकते। पावसाळ्याच्या दिवसात कान, नाक आणि घशासंबंधी तक्रारी वाढतायत। वाढलेली आर्द्रता, तापमानातील चढउतार हे संसर्गाला कारणीभूत ठरत आहे। मुंबईतील T2 ते अंधेरी पूर्व
7A या मेट्रो मार्गिकेच्या भुयारीकरणाचं काम पूर्ण झालंय। या मेट्रो मार्गिकेवरील 1.65 किलोमीटर लांबीच्या अपलाईन बोगद्याचं भुयारीकरण सोमवारी पूर्ण झालंय आणि त्यामुळे या मेट्रो मार्गिकेनं आणखी एक टप्पा पार केला। MMRCने आणि कागार ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान भुयारी मेट्रो 11 बांधण्याचा निर्णय घेतला। यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला असून या प्रस्तावाला मंजुरीची प्रतीक्षा आहे। ही भुयारी मेट्रो 17.51 किलोमीटर लांब असून या मेट्रोमुळे शीव, वडाळा, शिवडी, भायखळा, भेंडी बाजार सारखे परिसर जोडले जाणार आहेत। मुंबईकरांना सागरी किनाऱ्यावर चालण्याचा आनंद घेता यावा यासाठी प्रियदर्शनी पार्क पासून वरळी सी फेस पर्यंत विहार पथ केला जातोय। त्याच्या दुसऱ्या टप्प्यातील अर्थात हजी अली ते बडोदा पॅलेस मधील उर्वरित टप्प्याचं 300 मीटर भागात केंद्रीय पर्यावरणानं मंजुरी दिली आहे। महिन्याभराच्या विश्रांतीनंतर एअर इंडियानं आंतरराष्ट्रीय मार्गाची टप्प्याटप्प्याने सुरुवात केली आहे। जवळजवळ 1 महिना सुरक्षेच्या कारणास्तव थांबल्यानंतर एअर इंडियानं अनेक मार्गांवरील विमानसेवा सुरू केली आहे। नवी मुंबई मनपाच्या लेखापाल पदासाठी आज परीक्षा होती। या परीक्षेसाठी पवई परीक्षा केंद्रावर 300हून अधिक परीक्षार्थी उशिरा पोहोचले। परीक्षेला पोहोचण्यासाठी 2 मिनिट उशीर झाला म्हणून 300 पेक्षा अधिक उमेदवारांना परीक्षा देण्यापासून वंचित ठेवण्यात आलंय। सकाळी पाऊस असल्यानं उमेदवारांना येण्यास उशीर झाला, मात्र 2 मिनिटांचा उशीर झाल्यानं परीक्षेपासून वंचित ठेवणं अन्यायकारक असल्याचं मत परीक्षार्थींनी व्यक्त केलंय। राज्यातील बैलगाडा शर्यतीच्या आधी प्राण्यांवर अत्याचार केले जातात असा दावा करून बैलगाडा शर्यतीला आक्षेप घेणारी जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली आहे। त्यामध्ये महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती, तामिळनाडूतील जलीकट्टू आणि कर्नाटकातील कांबळा यांसारख्या शर्यतींशी संबंधित कायदे कायम ठेवण्यात आलेले आहेत। सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील बैलगाडा शर्यतीशी संबंधित सर्व मुद्द्यांवर अंतिम निर्णय दिलाय। मुंबईतील कबूतरखान्यांवर पाडकाम कारवाई करण्यापासून उच्च न्यायालयानं महापालिकेला मज्जाव केलाय। त्याचवेळी महापालिकेच्या कारवाई विरोधात याचिकेमध्ये न्यायालयानं KM रुग्णालयाच्या अधिष्ठातांना पक्षकार म्हणून समाविष्ट करण्याचे आदेश दिलेत, तर महापालिकेला आणि भारतीय प्राणी कल्याण मंडळाला याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलंय। मुंबईमध्ये पावसामुळे रेल्वे स्टेशन परिसरात मुंबईकरांचे हाल होत आहेत। वांद्रे पूर्वेला रेल्वे स्थानकापासून कलानगर पर्यंतच्या रस्त्यांवर खड्डे आणि स्कायवॉकचे सुरू असलेलं काम यामुळे नागरिक बेजार झालेत। तसंच अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे नागरिक हैराण झालेत। खड्ड्यांमुळे कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची चाळण झाली आहे। या खड्ड्यांमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते आहे। नागरिकांचा विद्यार्थ्यांना याचा फटका बसतोय। झी 24 तासनं याबाबतची बातमी दाखवताच महापालिका प्रशासनाला खडबडून जाग आली आहे आणि मनपानं तातडीनं हे खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे आता लवकरच कल्याणच्या नागरिकांचा प्रवास खड्डेमुक्त होणार आहे। ठाण्यातील घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। गायमुख घाटाजवळ एक वाहन डायव्हर्टरला धडकल्यानं परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली। अपघातात मध्ये अवजड वाहनाच्या ऑपरेटरला किरकोळ दुखापत झाली आहे। मुंबई अहमदाबाद मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या 10 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या। चिंचोटी नाका ते घोडबंदर पर्यंत वाहतूक ठप्प झाली होती, त्यामुळे वाहन चालकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले। मीरा रोड रेल्वे स्थानकाबाहेर पडताच मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे बसणाऱ्या फेरीवाल्यांचा त्रास नागरिकांना जाणवतोय। याशिवाय फेरीवाल्यांनी स्कायवॉकवर देखील अतिक्रमण केल्यानं प्रवाशांना ये-जा करण्याला मोठ्या अडचणी येत आहेत। एसी लोकलमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मध्य रेल्वेनं दंडात्मक कारवाई केली आहे। मध्य रेल्वेनं 13 महिन्यांमध्ये 1,22,000 प्रवाशांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून 4 कोटींहून अधिकचा दंड वसूल करण्यात आला आहे। मुलुंड पश्चिम परिसरामध्ये शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। वीणानगर इथल्या योगी हिल मार्गावरील रस्त्यावर जलवाहिनी जोडणीचं काम हाती घेतलं जाणार आहे आणि त्यामुळे शनिवारी सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे। शहापूरमध्ये शेतात काम करताना विजेची तार अंगावर पडल्याने एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा बळी गेल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी घेतलाय। राज्यात मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा वापरात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। 5 वर्षांमध्ये पोलिसांनी 1,40,00,000च्या नोटा जप्त केल्यात। बनावट नोटांप्रकरणी राज्यात 273 गुन्हे दाखल करण्यात आले असून 566 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पुण्यातील शिवाजीनगर आणि भिवंडी या भागात बनावट नोटांचे कारखाने असल्याची माहिती उघडकीला आली आहे। गृह खात्याच्या लेखी उत्तराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत ही माहिती दिली आहे।